हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शहापूर तालुक्याच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्याधुनिक सुसज्ज असे 350 कॉटचे हॉस्पिटल शहापूर मध्ये उभारणार। आमदार दौलत दरोडा यांचे जिल्हास्तरीय सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान उद्घाटन प्रसंगी अभिवचन। सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत राज्यातील 21 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये राबविले जाणार असून आज सकाळी 11 वाजता आसनगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान जिल्हास्तरीय शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते पार पाडण्यात आले। शहापूर तालुक्याच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्याधुनिक सुसज्ज असे 350 कॉटचे हॉस्पिटल शहापूर मध्ये उभारणार असे अभिवचन आमदार दौलत दरोडा यांनी यावेळी बोलताना दिले। त्यात 200 बेड पुरुषांसाठी, 100 बेड महिलांसाठी आणि 50 बेड ट्रॉमा केअर सेंटर साठी असणार असे ठणकावून सांगितले। हा कार्यक्रम शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला। तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागाचे मुंबई मंडळ ठाणे उपसंचालक डॉक्टर अशोक नंदापूरकर उपस्थित होते। यावेळी आसनगाव ग्रामपंचायत सरपंच रवीना अमर कचरे, उपसरपंच राहुल चंदे, सदस्य नीलम अनिल चंदे, एकनाथ वामन चंदे, शहापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी BH राठोड, ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश सुतार, शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सिकल सेल ॲनिमिया जनजागृतीसाठी सायन कॉलेजच्या नर्सिंग विद्यार्थिनींनी नाटिका सादर केली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी केले, तर सूत्रसंचालन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तरुलता धानके तसेच वासिन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली शेडगे यांनी केले। आभार प्रदर्शन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश सुतार यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाग्यश्री सोनपिंपळे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक व कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश राठोड, वासिन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली शेडगे, आरोग्य सेविका आणि कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले। हा कार्यक्रम पार पाडण्यात आसनगाव ग्रामपंचायत यांचे मोलाचे सहकार्य लाभले। ओके, गोळ्या घेतो का? गोळ्या घेतो का? हायड्रोक्सियुरिया आणि फॉलिक ॲसिड मेन म्हणजे हायड्रोक्सियुरिया आणि फॉलिक ॲसिड। गोळ्याची काय अडचण नाही ना? नाही, पूर्वी व्हायची म्हणजे आता इथे शहापूरून द्यायला सांगितलं। सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियान बरोबर आहे, काही तपासणी। हा, बायोमेडिकल टेस्टची बकेट आहे का? सर, सिकल सेल सोल्युबिलिटी टेस्ट आहे। इथे आता आपण आधी एका लाभार्थीची केलेली आहे। जर पॉझिटिव्ह असेल आता फक्त मी दाखवते किती अशी येणार, पण निगेटिव्ह असेल तर ती अशी येणार। ती ट्रान्सफर ज्या मागच्या लाईन्स आहेत ना त्या सोल्युशनवरती दिसणार। सुरुवातीला ही अशी दिसणार, आता नंतर निगेटिव्ह आहे। पण जर ती पॉझिटिव्ह असेल तर टर्मिड असतं ते सोल्युशन, तुम्हाला मागचं काहीच दिसत नाही। हे फक्त स्क्रीनिंग टेस्ट आहे। ती जर पॉझिटिव्ह आली तर त्याचं इलेक्ट्रोफोरेसिस म्हणून आपण HPLCला सॅम्पल पाठवतो आणि मग त्याच्यात ती कॅरियर आहे की डिसीज आहे ते कळतात। हां, ह्या सगळ्या निगेटिव्ह आहे।
ट्रान्सपरंट आहे, म्हणजे मागच्या ज्या लाईन्स आहेत त्या क्लिअर दिसतात तर ते निगेटिव्ह, आणि जर लाईन्स नाही दिसल्या, दुधाळ असेल ते पॉझिटिव्ह. मी चेक केलेलं नोट डाऊन मिक्स झाले नाही सर, लगेच करतोय सर. त्यामुळे सिरियली नावं पण कॉन्टॅक्ट नंबर पण घेतलेले. एका बॉक्समध्ये 50 टेस्ट आहेत ना? हो सर, 50 टेस्ट माहिती आहे. हो. ते आपण mix करून कार्ड देणार तुम्ही ते कार्ड देतोय. कार्ड देऊन टाकायला लागेल. कॅरियर असेल आणि हे जे व्हाईट कार्ड आहे, एक मिनिट, हे व्हाईट कार्ड आहे, हे निगेटिव्ह पेशंट आहे. असे 3 प्रकारचे ज्यात हा कार्ड. निगेटिव्ह आहे तर त्याला तो व्हाईट कार्ड मिळेल. एकच देईल हा, एकच कार्ड. एक बरं हो. आपली जी विशेष मोहीम आहे आता 15 तारखेपासून ते 7 फेब्रुवारीपर्यंत सिकल सेल आजारासाठी आहे. आपण 0 ते 40 वर्ष वयोगटातल्या सर्वांची आपण तपासणी करणार आहे. प्लस आपल्याकडे जे ऑलरेडी रुग्ण आहेत त्यांच्या घरी जाऊन ते औषध घेतात का, त्यांची काउन्सिलिंग करतोय, प्लस त्यांच्या घरात इतरांची पण टेस्टिंग करतोय. या मोहिमेसाठी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि खूप चांगल्या मोहीम राबवावी अशी आपल्याला सगळ्यांना सूचना करतोय. आज आपण इथे 15 जानेवारी 2026 सिकल सेल ॲनिमिया या अभियानासाठी इथे जमलेलो आहोत. या अभियानाचं आज आपल्या इथे उद्घाटन झालेलं आहे. या अभियानाचा काळ 15 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 असल्यास तरी या व्यतिरिक्तही आपण या आजाराची आपण तपासणी करून घेऊ शकतो. सिकल सेल ॲनिमिया हा अनुवंशिक आजार आहे. आता आपल्या इथे ज्या मुलींनी जी नाटिका सादर केली त्यातून त्यांनी खूप छान संदेश दिला. म्हणजे आपण लग्न करताना लग्नपत्रिका चेक करतोच, पण आपण समोरच्या मुलीची आरोग्य तपासणी केली पाहिजे. कारण की आता जे वाढते रोग आहेत, जे आजार येत आहेत त्याची आपल्या कोणाला कल्पना नसते. त्याच्यामुळे आपण सर्वांनी अशी तपासणी केली पाहिजे. तर मुलींनी खूप छान संदेश दिला त्या नाटिकेतून. तसंच या आजारावर आपण वेळेत तपासणी वगैरे केली तर त्यावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकतो. मी सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन आपण आपली तपासणी करून घ्यावी. धन्यवाद. त्यामुळे मी नाटिका सादर केली. त्या नाटिकेप्रमाणे आपण जर काम करत गेलो तर चांगल्या पद्धतीचा सिकल सेल मुक्त शहापूर तालुका सिकल सेल मुक्त मतदारसंघ होईल असे मला निश्चितपणे खात्री आहे. कारण सिकल सेल हा आजार अनुवंशिक आहे आणि हे काही तपासण्याचं आपण आत्ता सुरुवात करतोय असं नाही. आपण अंगणवाडीच्या माध्यमातून प्रत्येक बालकाची तपासणी करण्याचा प्रयत्न करतो. तेथून एखादा कुपोषित किंवा सिकल सेल निघाला तर त्याची आपण नोंद घेतो आणि नोंद घेतल्यानंतर त्याला उपचारासाठी पुढील रुग्णालयामध्ये पुढील मार्गासाठी आपण त्याच्यानं पाठवतो. पूर्वी आपल्याकडे एक दुसरा आजार होता HIV म्हणजे एड्स. त्यावेळेस सुद्धा अशीच लोकांमध्ये भीती होती. ती भीती हळूहळू जवळजवळ कमी होत चालली. त्याच्याच पद्धतीची भीती सिकल सेलची सुद्धा कमी होईल अशी मला खात्री आहे. कारण आपले सर्व डॉक्टर्स चांगल्या पद्धतीने काम करतात. 0 ते 40 या सर्व लोकांनी सिकल सेलची तपासणी केली पाहिजे. पण त्याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्र शासनाने 40 ते 100 असा जो काही TB-मुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सुद्धा आरोग्य विभागाने चांगलं काम केलं. कारण प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी आपल्या आरोग्याचे सर्व सहकारी आरोग्याचे कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत होते. आणि एक छोटी मशीन म्हणजे चेस्ट छाती तपासण्याची एक छोटी मशीन कम्प्युटर एकदम मोबाईल टाईप तिथं जेव्हा बघितलं की जेव्हा एक्सरे मशीनपेक्षा कितीतरी लहान असले की मशीन त्या ठिकाणी त्या लोकांकडे जात होती आणि त्या लोकांची छाती तपासणी म्हणजे निमोनिया आहे का, कफ आहे का, हे सर्व तपासण्या महाराष्ट्र शासन करतं. आणि महाराष्ट्र शासनाचं मी मनापासून अभिनंदन करेन की चांगल्या पद्धतीचं कार्य महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व आरोग्य विभागाच्या माध्यमातून, मग त्यामध्ये देवशास्त्री साहेब आहेतच, त्यामध्ये आमचे मंत्री महोदय माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी धन्यवाद देतो की चांगल्या पद्धतीचं काम आपण करतायत. आपल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं परमेश्वर शक्ती देऊ. कारण काम करण्याची
ज्यामध्ये हिंमत असते ते चांगल्या पद्धतीचं काम करतायत. मी मगाशी आमचे सहकारी बांधापूरकर जाऊन सांगितलं की आमच्याकडे थोडंसं आरोग्य जे आमचं रुग्णालय ते कमी पडतं. डॉक्टर्स नियमाप्रमाणे भरलेली जर असली तरी काही डॉक्टर्स कमी असतील ते आम्हाला उपलब्ध करून द्या, मग व्यक्तिगतपणे विनंती करतो. आणि याच्यापुढे एक चांगल्या पद्धतीचं सुसज्ज पत्रकार बंधू नोट करा, चांगल्या पद्धतीचं सुसज्ज असं 200 कॉटचं हॉस्पिटल आपल्या शहापूरमध्ये यावं. फक्त जेंट्सचे 200 कॉटचं, वुमनचे 100 कॉट्स आणि प्रवाकारी युनिट 50. अशा पद्धतीचं आपण नियोजन भविष्यामध्ये ठेवलेलं आहे आणि ते नियोजन पुढे नेण्यासाठी निश्चितच महाराष्ट्र शासन मला मदत करेल आणि आपल्या तालुक्याचे आरोग्य हे अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं अशी आम्ही निश्चितपणे प्रार्थना करत असतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व डॉक्टर्स जे जे काम करत आहेत, त्या सर्व आशाताई आमच्या अंगणवाडी ताई असतात, या सर्व मोहिमेमध्ये जे सहभागी घेतात त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांना सगळ्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.